सो लेव्हरेजिंग हा एक कॉन्सेप्ट आहे आणि लेव्हरेजिंग म्हणजे कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त इम्पॅक्ट कसा करायचा. प्रत्येक उद्योजक जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो, एखादा व्यवसाय सेटल करतो, त्यावेळी त्याच्याकडे एक स्ट्रेंथ येते. त्याच्याकडे ती कस्टमरची स्ट्रेंथ असेल किंवा नॉलेजची स्ट्रेंथ असेल किंवा एका डिस्ट्रीब्युशन चॅनलची स्ट्रेंथ असेल. ती स्ट्रेंथ त्यांनी लेव्हरेज करून आणखीन त्याचा फायदा कसा करून घ्यावा ह्याला लेव्हरेजिंग म्हणतात. तर ह्या मॉडेलबद्दल काय सांगता येईल आपल्याला? लेव्हरेजिंग साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे आता जेव्हा आपण रिअल इस्टेटला मॉर्गेज करतो आणि त्याच्या पैशाने आपण जेव्हा बिझनेस करतो त्याला आपण एकदम सोप्या भाषेमध्ये लेव्हरेजिंग म्हणतो. आपल्या क्रेडिबिलिटीला, आपल्या इन्कमला, आपल्या प्रॉफिटला आणि आपल्या रिअल इस्टेटला आपण इंटिग्रेट करून बँकेकडे ते लेव्हरेज करतो आणि त्याच्या पैशाने आपण आपला कॅश फ्लो मॅनेज करतो बिझनेसमध्ये. हा झाला साधा सोपा लेव्हरेज. पण आपण जर आपल्या स्पेअर कॅपॅसिटीला आपल्याला वापरता आलं तर दॅट इज ऑल्सो अनदर लेव्हरेज. फॉर एक्झाम्पल माझे रेस्टॉरंट आहे सांते स्पा कुझिनचे. आता तिथे जर मी सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू केलं तर माझ्याकडे रेस्टॉरंट आहे, लायसन्सेस आहेत, रॉ मटेरियल आहे, माझे स्टाफ आहे आणि माझा ब्रँड नेम देखील आहे, माझ्याकडे मेन्यू सुद्धा आहे. याच गोष्टींना घेऊन जर मी सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू केलं पण रोज माझं जेवण कस्टमरच्या घरी जाऊ शकतं इन द फॉर्म ऑफ ब्रेकफास्ट, लंच, डिनर ऑर व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स टू बाय, तर महिन्याभराचं तू माझ्याकडे सबस्क्रिप्शन घेऊ शकतो ज्याचे पैसे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये देतो. तर मी काय करतोय तर मी माझं ब्रँड नेम आणि माझं इन्फ्रास्ट्रक्चर लेव्हरेज करतोय. माझी फॅक्टरी चालते भिवंडीला. आता त्या फॅक्टरीमध्ये जे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो, आम्ही मेटलचे वॉटर स्टोरेज टँक्स बनवतो. आता त्याच फॅक्टरीमध्ये त्याच मशिनरीला घेऊन त्याच मॅनपॉवरला घेऊन जर मी दुसरे काही प्रोडक्ट बनवायला सुरू केलं तर आय एम लेव्हरेजिंग माय इन्फ्रास्ट्रक्चर. आता समजा माझा ब्रँड आहे आणि माझ्या ब्रँडमध्ये जर मी एक मार्केट प्लेस क्रिएट केलं जिथे मी फॅशन ॲक्सेसरीज विकतोय तर मग तिकडे मी कपडे विकू शकतो, तिथे मी दागिने विकू शकतो, तिथे मी आर्टिफिशियल ज्वेलरी विकू शकतो. तर आय एम लेव्हरेजिंग माय मार्केट प्लेस. कारण ज्या कस्टमरला मी माझ्या मार्केट प्लेसवर आणतोय त्याच्याबरोबर त्याला मॅक्सिमम प्रोडक्ट्स कसे मी विकू शकतो ते मी पाहू शकतो. बरेच बिझनेसेस असे असतात जिथे आपण आपलं गुडविल आणि इन्फ्रास्ट्रक्चर इतर कामांसाठी वापरू शकतो. त्याला आपण म्हणतो लेव्हरेज. आपण जो उद्योग करतोय या उद्योगामध्ये आपण किती प्रकाराचे लेव्हरेज करू शकतो हे पाहणं गरजेचं आहे. भूमी पेडणेकर नावाची आपली मराठी मुलगी आहे जी एक फेमस ॲक्ट्रेस आहे. तिने ॲक्वा या नावाचं तिने एक ब्रँड सुरू केलं, पाण्याचा ब्रँड. तर ती रेस्टॉरंटना लेव्हरेज करते तिचं ब्रँड अवेलेबल करण्यासाठी. तर तिचं प्रोडक्ट सॉन्तेच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये अवेलेबल आहे. तर तिने आमचं इन्फ्रास्ट्रक्चर लेव्हरेज केलं आणि आम्ही तिचं ब्रँड व्हॅल्यू आणि तिच्या प्रोडक्टचं ब्रँडिंग आम्ही लेव्हरेज करतोय. तर त्याला आपण क्रॉस लेव्हरेजिंग म्हणतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही काय लेव्हरेज करू शकता याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आता पुण्याला जे आमचं रेस्टॉरंट आहे ते 10-12 हजार फुटाचं रेस्टॉरंट आहे. काल मी एका पेंटिंग एक्झिबिशनमध्ये होतो. तर त्या पेंटिंग एक्झिबिशनमध्ये मी त्या ऑर्गनायझरला सांगितलं इज अ रशियन आर्टिस्ट आणि ग्लोबली फेमस रशियन आर्टिस्ट आणि अप्रतिम आर्ट आहे. आता रेस्टॉरंटच्या कॉन्सेप्टमध्ये जर पेंटिंगचं एक्झिबिशन लागलं तर माझ्याकडे येणारे जे कस्टमर्स आहेत दे आर द सेम पीपल वर पेंटिंगचे कस्टमर्स. तर याला आपण म्हणतो लेव्हरेजिंग. आणि त्या पेंटिंगमुळे जे माझे न येणारे कस्टमर्स होते ते जर याला सुरू झाले तर इट इज अन ॲडव्हान्टेज टू द रेस्टॉरंट. तर आपण प्रत्येक रिसोर्सला ॲज एंटरप्रेन्योर्स कसं मॅप करू शकतो, टॅप करू शकतो आणि लेव्हरेज करू शकतो हे महत्त्वाचं आहे. लेव्हरेजने होणारा जो बिझनेस असतो ना तो हमेशा नेहमी प्रॉफिटेबल असतो. तर आपण हे लेव्हरेज कसं घेऊ शकतो आणि कसं करू शकतो हे महत्त्वाचं आहे. आता फक्त एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. गोल्ड लोनचं जे कॉन्सेप्ट आहे ना गोल्ड लोनचं, तर गोल्डवर लोन देणारी जी कंपनी असते ना ते लोक ह्या गोल्डला मल्टिपल टाइम्स लेव्हरेज करतात बँकिंग इन्स्टिट्यूशन्सकडनं. त्याला 4 पटीने लेव्हरेज करतात, 5 पटीने लेव्हरेज करतात वगैरे वगैरे. सांगायचं तात्पर्य म्हणजे बँक तर फक्त व्याज घेईल पण लेव्हरेज केलेल्या पैशामुळे तुमचा जो धंदा वाढतो आणि त्यामुळे जो तुमचा जो प्रॉफिट वाढतो तो तुमचाच झाला. तर लेव्हरेजचे वेगळे वेगळे पद्धती असतात आणि त्या पद्धतीने तुम्ही बऱ्यापैकी बिझनेस करू शकतात. NBFCs आहेत, हे NBFC हाऊसिंग लोन देतात. तर हाऊसिंग लोनवाले जे बँक्स असतात किंवा मोठे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात ते ह्यांना पैसे यासाठी देतात कारण त्यांच्याकडे जमा असलेले जे ॲसेट्स असतात त्याला हे लोक मल्टी लेव्हरेज करू शकतात. तर प्रत्येक बिझनेसमध्ये एक लेव्हरेजची ऑपॉर्च्युनिटी असते. तुमच्या बिझनेसमध्ये ती काय ऑपॉर्च्युनिटी आहे ना हे तुम्ही शोधून काढलं पाहिजे. तर जर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर यू कॅन राईट टू अस. वी कॅन हेल्प यू इन आयडिएटिंग किंवा व्हॅलिडेटिंग द लेव्हरेज प्लॅन जे तुम्ही बनवताय. पण लेव्हरेज करणं महत्त्वाचं आहे. लेव्हरेजने तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते. करेक्ट.